केवळ परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी यांची देवालयाचे महत्त्व या संदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आपल्या हिंदू संस्कृतीत देवालय हे केवळ पूजा करण्याचं ठिकाण नाही, तर ते श्रद्धा, ऊर्जा, साधना, संस्कार यांचं एक जिवंत केंद्र मानलं जातं. आपल्या घरात आपण देवपूजा करत असलो तरी देवळात जाऊन देवाचं दर्शन घेण्यामागे एक विशेष आध्यात्मिक कारण आहे. देवळाचा कळस, घंटानाद, प्रदक्षिणा, कासव, आरती, शंख या सगळ्या गोष्टी केवळ एक परंपरा म्हणून नाहीत, तर त्यामागे एक शास्त्र आणि त्याचा एक गूढ अर्थ दडलेला असतो. आणि या अनुषंगानं आपण ती देवालयाची शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण सनातन संवाद या विशेष मालिकेत आपण संवाद साधणार आहोत सनातन संस्थेचे माननीय श्री अमोल कुलकर्णी सरांशी. तर मी त्यांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. आपण गेल्या भागापासून म्हणजे हिंदू संस्कृती, हिंदू सण समारंभ आणि परंपरा या अशा विविध याच्यावरती प्रकाश टाकत आहोत. आता आपण देवळांचा विषय घेत आहोत. देवळांच्या पाठीमागची परंपरा, आपली संस्कृती याच्यावर आपण आज बोलण्याचा प्रयत्न करूया. तर देवळात जाऊन दर्शन घेण्याचं नेमकं समाधान काय? घरात आपण देवपूजा करत असताना देवळात का जातो माणूस? बरोबर. एक खूप सुंदर असा विषय तुम्ही घेतलेला आहे. त्यासाठी आधी तुमचं मी अभिनंदन करतो. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन करून इथे मी आता विषयाला सुरुवात करतो. खूप छान प्रश्न तुम्ही आता घेतला की खरंच आहे की घरात जर देव आहेत तर मग परत देवळात जायचं का? विषयाच्या सुरुवातीला तुम्ही सांगितलं की आपली जी मंदिरं आहेत, देऊळ जे आहे, तर ते काय आहे? तर ते ऊर्जेचं एक केंद्र आहे. विश्वातली, ब्रह्मांडातली जी दैवी ऊर्जा आहे ती ऊर्जा तिथे एकत्रित येते, घनीभूत होते आणि ती आपल्याला त्या माध्यमातून मिळते. जसं आता एक आपण थोडंसं व्यावहारिक उदाहरण घेतलं तर मोबाईलचे टॉवर आहेत. मोबाईलचे टॉवर काय करतात? तर मोबाईलच्या ज्या लहरी आहेत त्या सगळ्या प्रक्षेपित करतात. तसंच आपली जी मंदिरं आहेत ना, ते मंदिरांमध्ये त्या देवतांच्या ज्या लहरी आहेत, स्पंदन आहेत, कंपन आहेत, ते तिथे येतात आणि ते तिथून पुढे सगळे प्रक्षेपित होतात. आता देवळामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा काय होतं? तर देवळामध्ये मंत्रोच्चार सुरू असतात, देवळामध्ये सात्विकता असते. आपण जेव्हा देऊळ जेव्हा बांधलं जातं तेव्हा तिथं शिलान्यास केला जातो. त्यामुळे काय होतं की जी खालची दिशा आहे ती शुद्ध होते. जेव्हा मंदिराची जी मूर्ती असते त्या मूर्तीच्या माध्यमातून 8ही दिशा, अष्टदिशा आहेत त्या शुद्ध होतात. आणि जेव्हा मंदिरावर कळस चढवला जातो ना, तेव्हा जी वरची दिशा आहे, ऊर्ध्व दिशा, ती शुद्ध होते. म्हणजे देवळामुळे 10ही दिशा शुद्ध होतात. आणि तेव्हा आपण जेव्हा देवळात जातो, नमस्कार करतो, तेव्हा ती जी पवित्रता आहे, ती शुद्धता आहे, ती सात्विकता आहे, ती आपल्याला मिळते, ती आपल्याला ग्रहण करता येते. आणि म्हणून बघा, म्हणजे मी तर प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो की तुम्ही पण जा आणि जेव्हा आपण देवळात गेलो, नमस्कार केलाय ना, तेव्हा एका क्षणासाठी का होईना पण आपल्या मनातले सगळे विचार आहेत ना, ते कुठेतरी कमी होतात. त्याचं कारण ही वाढलेली सात्विकताही असते. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तिथे आपल्यामधला भक्तिभाव निर्माण होतो, जागृत होतो. आणि त्यासाठी आपण मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेणं हे केव्हाही इष्ट आहे, श्रेयस्कर. अच्छा, पण मंदिरात गेल्यानंतर देवाचं भावपूर्ण दर्शन कसं घ्यावं? हा, खूप छान प्रश्न आहे. म्हणजे आपण जेव्हा मंदिरात जातो, आता त्यामध्ये काही टप्पे आहेत, थोडंसं उत्तराचं मोठं असेल. आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातोय तेव्हा घरातून जातानाच आपण मंदिरात चाललोय हा भाव असणं आवश्यक आहे. म्हणजे साक्षात मी देवाचं दर्शन घेण्यासाठी जातोय तर देवाला मी प्रार्थना करायला हवी की देवा, तुझ्या दर्शनातले जे काही अडथळे असतील ते सगळे दूर होऊ दे आणि तुझं दर्शन मला भावपूर्ण होऊ दे, अशी आपण तिथे प्रार्थना करायला हवी. जेव्हा आपण देवळापाशी पोहोचू तेव्हा देवा, तुझ्या कृपेने मी इथं आलोय, तूच मला इथं आणलंयस, अशी आपण तिथे प्रार्थना परत करूया, कृतज्ञता व्यक्त करूया. हे करत असताना आपण जेव्हा देवळात प्रवेश करू तेव्हा आपल्या ज्या काही चप्पल वगैरे असतील ते आपण एका रांगेत, एका ओळीत व्यवस्थित लावून ठेवायच्यात, इतस्त न पसरून ठेवता. मंदिरात प्रवेश केल्यावर
काही मंदिरांमध्ये पाय धुण्याची सोय असते, तिथे आपल्याला पाय धुवायचे. तसंच ते जे तीर्थ आहे, ते जे पाणी आहे, ते काय करायचंय तर आपल्या अंगावर आपल्याला शिंपडून घ्यायचंय. ते शिंपडून घेत असताना श्री पुंडरीकाय नमः असा जप करायचा किंवा देवाला प्रार्थना करायची की मला शुद्ध देहाने शुद्ध मनाने मला या मंदिरामध्ये, या प्रांगणामध्ये प्रवेश करता येऊ दे. त्यानंतर आपण जेव्हा आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, कळसाचं दर्शन घ्यायचंय. त्या कळसामध्ये, कारण जे देवाची पवित्र खजी असतात ती सुरुवातीला त्या कळसामध्ये आलेली असतात, ते आपल्याला त्या कळसाचं दर्शन घ्यायचं. कळसाचं दर्शन घेतल्यावर आपण जेव्हा मंदिरामध्ये जातोय तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर मंदिराचं जे पहिली पायरी आहे, त्या पहिल्या पायरीवर आपल्याला उजव्या हाताची बोटं आहेत, तर ती बोटं त्या पहिल्या पायरीवर लावायची आहेत. आणि तो जो हात आहे तर तो आपल्या इथे कपाळापासून, आपल्या इथे डोळ्यांपासून ते मस्त मानेवरून पाठीमागे फिरवायचं आहे. आता असं काय, ह्याचं कारण काय आहे, तर मंदिराच्या ज्या पायऱ्या असतात ना, तर तो पूर्ण जो भाग आहे सगळा, ते परिसर हाच पूर्ण ईश्वरी चैतन्याने भारित झालेला असतो. आणि मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत, आपण जेव्हा तिचा प्रवेश करतो तेव्हा हा हात आपण इथे जेव्हा लावतो ते हे आपलं आज्ञाचक्र आहे, इथे आपलं सहस्त्रार चक्र आहे. ही दोन्ही चक्र शुद्ध होतात. ही दोन्ही चक्र शुद्ध होतात आणि त्या शुद्ध हेतूने, शुद्ध भावनेने आपण मंदिरात प्रवेश केला जातो. आपल्या देहावर, मनावर जर काही त्रासदायक किंवा नकारात्मक काही आवरण असेल ते आवरण दूर होऊन जातं. आता आपण हल्ली बघतो की मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. ओळीमध्ये आपण उभे असतो. आपण जेव्हा ओळीमध्ये रांगेत उभे आहोत तेव्हा काय करायचंय, तर बऱ्याच वेळा आपण बघतो की गप्पा गोष्टी, काहीतरी व्यावहारिक गप्पा सुरू असतात. तसं न करता आपला भाव टिकून राहण्यासाठी ना, ओळीत पण आपण नमस्काराच्या मुद्रेमध्ये नामजप करत करतच आपण थांबायचंय. त्यानंतर आपण जेव्हा मूर्तीकडे जातो, मूर्तीकडे गेल्यावर आपण सुरुवातीला काय करायचं, तर मूर्तीच्या चरणांशी आपल्याला पहिल्या मूर्तीचे चरण पाहायचे. चरणांशी आपण ती दृष्टी स्थिर ठेवायची, कारण मूर्तीच्या चरणातून सर्वाधिक चैतन्य प्रक्षेपित होत असतं. ते झालं की पुढच्या टप्प्यामध्ये काय करायचं, आपली दृष्टी कुठे गेली पाहिजे, तर मूर्तीचं जे छाती आहे, देवतेची जी छाती आहे, तर ते अनाहत चक्र, तिथे आपल्याला तिथे आपल्याला बघायचंय आणि तिथे मनोमन नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर देवतेचे जे डोळे आहेत ते तिथे आपल्याला बघून आपल्याला नमस्कार करायचा आहे. सर्वप्रथम आपण चरणांशी का बघतो, तर आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चरणांशी बघतो, देवतेच्या चरणांशी बघतो ना, तेव्हा त्यामध्ये आपला मधला नम्रता जागृत होते. म्हणून आपण एखादे संत आले की आपण त्यांच्या चरणांचे नमस्कार केला जातो, त्याला हेच कारण आहे. आणि हे असं दर्शन घेतलं आपण की त्यानंतर आपण काय करतो, तर प्रदक्षिणा घालतो. आता प्रदक्षिणेचे पण वेगळे नियम आहेत. म्हणजे जर आपण शिवपिंडीला प्रदक्षिणा घालतोय तर तिथं आपण अर्ध प्रदक्षिणा घालतो. आणि बाकी ठिकाणी आपण जर देवता आहेत, पुरुष देवता, तर तिथं समसंख्येने म्हणजे 2, 4, 6, 8 अशा तऱ्हेने प्रदक्षिणा घातल्या जातात. आणि जर स्त्री देवता असतील तर 1, 3, 5, 7 अशा विषम संख्येने प्रदक्षिणा घातल्या जातात. आता काही वेळा आपल्याला कोणीतरी संत किंवा काही ज्योतिषी सांगतात, पण त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण प्रदक्षिणा तिथे करू शकतो. ही प्रदक्षिणा करत असताना पण आपल्याला पुन्हा काय लक्षात घ्यायचंय की आपण देवदर्शनाला आलेलो आहोत, ती आपली अंतर्मुक्त कायम राहतीये ना. म्हणून मग प्रदक्षिणा करत असताना सुद्धा हात जोडलेल्या स्थितीमध्ये आपण आपल्या म्हणजे आपल्या जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूकडून प्रदक्षिणा आपल्याला सुरुवात करायची. आणि हे करत असताना आपण जेव्हा देवाच्या पाठीमागे जाणार, पाठीमागच्या बाजूला जाणार, तेव्हा तिथे आपण उभं राहून नमस्कार करायचा. आणि पुन्हा आपण जेव्हा पहिल्या ठिकाणी येतो तेव्हा तिथं आपली प्रदक्षिणा ही पूर्ण झालेली असते. ह्याचा उद्देश काय प्रदक्षिणा घालण्यामागचा, तर देवतेचं जे दशदिशांचे जे चैतन्य आहे ते प्रत्येक दिशांचे चैतन्य आपल्याला मिळावं, त्यासाठी आपण तिथे प्रदक्षिणा घालायचे. त्यानंतरचा पुढचा भाग येतो म्हणजे मग आपल्याला तीर्थ दिलं जातं. काही मंदिरामध्ये तीर्थ देतात ना, ते तीर्थप्राशन कसं करायचंय, तर आपल्या जी हाताची उजव्या हाताची जी ओंजळ आहे तर त्यामध्ये ते तीर्थ घ्यायचं, ते प्राशन करायचं. ते प्राशन करण्यापूर्वी आपला मधलं बोट आणि अनामिका ते हात बुडवायचे आणि तेच तीर्थ आपल्या 2 डोळ्याला नंतर लावायचं. 2 डोळ्याला लावून आपण ते जे हात आहे, ते जे बोट आहे, ते पुन्हा एकदा आपल्या आज्ञाचक्रापासून ते पुढे मागे फिरवायचंय. हे सगळे जे आहे ना, या सगळ्या मागे एक शास्त्र आहे. ह्याच्या माध्यमातून काय होतं, आपली जी सगळी चक्र आहेत ना, कारण त्या चक्राच्या माध्यमातून ते चैतन्य आज जाते. आपला हिंदू धर्म कसा आहे, तो पूर्ण सायंटिफिक आहे. आपले जे ऋषी मुनी ते खऱ्या अर्थाने सायंटिस्ट होते. तर हे सगळं सांगून सगळं ठेवलेलं आहे. आता आपल्या जेव्हा प्रसाद आपण ग्रहण करतो, प्रसाद ग्रहण करताना सुद्धा प्रसाद घेताना आपण थोडंसं वाकायचंय. आणि आपण जेव्हा वाकून तो प्रसाद घेणार
तर तिथे लगेच ताट नव्हतं, हळूवारपणे ताट व्हायचंय. मग ती सात्विकता प्रसादाची टिकून राहते. प्रसाद घेताना शक्यतो मंदिरातच प्रसाद घ्यावा, मग ती सात्विकता टिकते. दर्शन पूर्ण झालं की थोडा वेळ मंदिरात बसून नामजप केला तर त्याचा अधिक लाभ होतो. आणि निघताना पुन्हा एकदा कळसाला नमस्कार करून देवाला कृतज्ञता व्यक्त करून की तू इथं आणलंस आणि म्हणून इथं मी आलो, अशा तऱ्हेने ते दर्शन आपलं पूर्ण होतं. मंदिरात बसून नामजप का करतात लोक, किंवा त्याचा काय फायदा होतो? अगदी छान प्रश्न. म्हणजे मंदिरात बसून नामजप का करायचा? आता जसं आपण मगाशी मी सांगितलं की मंदिरामध्ये सात्विकता मोठ्या प्रमाणावर असते. मंदिरामध्ये सगळेच लोक आलेले असतात, सगळेजण भक्तिभावाने आलेले असतात, त्यामुळे तिथं ना एकत्रित सात्विकता वाढलेली असते. आणि अशा वेळी जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा काय होतं ना की तो जो आपला जप आहे ती सात्विकतेने आपल्यामधली पण सात्विकता वाढली असल्यामुळे तो जो जप आहे तो भावपूर्ण होतो. अच्छा. भावपूर्ण जपाने आपल्या मनाला एक समाधान मिळतं, शांती मिळते आणि आपल्याला पुढच्या टप्प्याची अनुभूती पण येते, देवतेचं अस्तित्व जाणवतं. अच्छा. आणि म्हणून ना मंदिरात आपल्याला बसून जप केला तर त्याचा आपल्याला अधिक अधिक लाभ होतो. थोडस आपण मागे जाऊ. मंदिरात प्रवेश करताना घंटानाद केला जातो, बरोबर. मग त्याचा नेमका अर्थ काय असतो, म्हणजे घंटानाद का केला जातो? मंदिरात प्रवेश करत असताना आपण घंटानाद करतो. आता तो घंटानाद त्यामागचं कारण समजून घेऊया. घंटानाद करत असताना ना त्याच्यामागचा उद्देश काय आहे, तर त्या घंटानादाने देवतेचं आपण आवाहन करतोय. आणि घंटानाद जो असतो ना तर त्याच्यामध्ये एक शक्ती असते, ती शक्ती असते. त्यामुळे काय होतं, घंटानादामुळे जो नाद उत्पन्न होतो, जी कंपनं उत्पन्न होतात ना, त्यामुळे तिथली जी नकारात्मकता असते आणि आपल्यातली नकारात्मकता असते तर ती दूर व्हायला मदत होते. आणि म्हणून जेव्हा आपण घंटानाद करतो तर तेव्हा एका क्षणासाठी का होईना पण आपलं मन एकाग्र झालेलं असतं. आता हा घंटानाद करताना आपण कसा करायला पाहिजे, तो मंजूळ आणि एकालयित करणं हे आवश्यक आहे. आणि मंदिरात प्रवेश केल्या केल्या बऱ्याच मंदिरामध्ये आपल्याला कासव दिसतं. त्यात बरीच लोक त्याला नमस्कार करतात. मग तो नमस्कार पण कशा पद्धतीने असावा, किंवा ते तिथं का असतं समोर? बऱ्याच मंदिरांमध्ये कासव असतं, शिवाच्या मंदिरामध्ये नंदी असतो. आता हे कासव का असतं, तर मुळात हे कासव कशाचं प्रतीक आहे, तर मनुष्याच्या षड्रिपूंचं प्रतीक आहे. काम, क्रोध, मद, मोह, लोभ आणि मत्सर. मग हे कासव आपल्याला काय सांगतं, आपण जसं माहिती कासवावर जेव्हा एखादं संकट येतं, कासव काय करतं, सगळे आपले 4 पाय तोंडाने सगळं आत आकसून घेतं ना. तसं ते कासव कशाचं प्रतीक आहे, तर जेव्हा मनुष्य मंदिरामध्ये येणार ना तेव्हा त्यांनी हे सगळे जे षड्रिपू आहेत ते षड्रिपू दूर ठेवायचे. आणि केवळ आपण देवाच्या भक्तीसाठी इथं आलेलो आहोत हाच भाग लक्षात ठेवायचा. म्हणजे आपल्याकडे मन वापरली जाते ना की देह देवळातील चित्त चपलात, असं नकोय. चित्त चपलात त्याचा अर्थ काय, ते चित्त मायेमध्ये, तसं नकोय. आपलं देह आणि देवात आणि चित्त पण आपलं देवळातच पाहिजे, ते आपल्याला कासव दाखवतं. कासवाचा अजून एक हे काय, तर कासव आहे ना हा एक सात्विक जीव आहे. म्हणजे आपल्याला माहिती की कुर्मा अवतार जो झाला त्याच्यामध्ये तो भगवान श्रीविष्णूचा अवतार आहे. मग कासव देवतेचं जे चैतन्य आहे ते कासवाकडे मोठ्या प्रमाणावरती येत असतं. मगाशी सांगता माझा भाग राहिला की आपण जेव्हा मंदिरात दर्शन घेतो ना तेव्हा आपण कुठेही कासव आणि देवता ह्याच्या मध्ये उभं राहून दर्शन नाही घ्यायचं. आपल्याला त्याच्या बाजूनी एक तर डाव्या किंवा उजव्या बाजूला उभं राहून आपल्याला दर्शन घ्यायचंय. कारण देवताचं जे चैतन्य ते कासवाकडे आलेलं असतं आणि आपण जेव्हा कासवाला स्पर्श करतो, नमस्कार करतो, तेव्हा ते चैतन्य आपसुकच आपल्यामध्ये येतं. त्यासाठी प्रत्येक मंदिरामध्ये कासव असतं. आरतीपूर्वी काही मंदिरामध्ये शंखनाद केला जातो. मग तो शंखनाद कशासाठी असतो? आपल्या संस्कृतीमध्ये ना शंखनादाला खूप महत्व आहे. म्हणजे आरतीपूर्वी जेव्हा शंखनाद करतात तर तेव्हा त्या शंखनादाने काय होतं ना की वातावरणाची शुद्धी होते. शंखनादामुळे जो नाद उत्पन्न झालेला असतो त्याने वातावरणाची शुद्धी होते आणि तिथे ईश्वरी तत्व आहे ते तत्व तिथं यायला सहाय्य होतं. आणि म्हणून आरती करण्यापूर्वी शंखनाद करतात. किंवा आपण मालिकांमध्ये पण पाहिलं असेल की जे महाभारत किंवा रामायण या काळामध्ये सुद्धा युद्धाच्या पूर्वी शंखनाद असायचा. शंखनादामुळे काय होतं, तर नकारात्मक शक्ती ज्या आहेत ना त्या दूर जातात. त्यामुळे शंखनादाला आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून मग त्यानंतर मग आरती केली जाते. आणि त्यानंतर मग आरती केली जाते. आरती आता प्रत्येक देवाची वेगवेगळी आरती असते, आरतीची पद्धती वेगवेगळी असतात. बरोबर. पण त्यातून आपण काय भाव घेतो, म्हणजे आरती का केली जाते किंवा आरती कशी करावी, आरतीच्या वेळी आपला नेमका भाव काय असावा मनामध्ये? आता ह्याच्यामध्ये काय आपल्याला लक्षात काय घ्यायचं ना की आरती म्हणजे काय, तर देवाला आर्ततेने हाक मारणे म्हणजे आरती. बरोबर. मग आरती करत असताना आपल्याला काय करायचं, तर आरतीचे जे शब्द आहेत ते आपण समजून घेऊन ती आरती म्हणायची.
अच्छा. आणि ते म्हणत असताना तो जो भाव आहे ना, म्हणजे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, देवाची आपण जेव्हा आरती करतोय तेव्हा ती देवता आपल्या समोर साक्षात प्रकट आहे. हो. आणि तिच्या समोर मी नम्रतेने लीनतेने मी आरती करतोय, मी देवाला हाक मारतोय, देवाला आळवतोय, असा जर आपल्याला भाव असेल ना, तर त्या आरतीच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक लाभ होतो. मुळात आरती कशासाठी आहे, तर आपल्याला त्याचा आध्यात्मिक लाभ व्हावा या हेतूने आरती करायची असते. आणि म्हणून आपण बघतो ना की अनेक संतांनी आरत्या रचलेल्या आहेत. हो. आरत्याच्या रचल्या संतांनी त्यासाठीच रचल्यात की लोकांचा जो भक्तिभाव आहे तो त्या आरतीच्या माध्यमातून जागृत होईल. तुम्ही मगाशी बोलताना म्हटलात की प्रदक्षिणा, तर प्रदक्षिणा स्त्री देवता असेल तर विषम संख्या, पुरुष देवता असेल तर समसंख्या, आणि ती अर्ध प्रदक्षिणा असेल किंवा पूर्ण प्रदक्षिणा असेल. मग हे नेमकं हे शास्त्र काय आहे? जसं मगाशी मी सांगितलं ना की आपले जे ऋषी मुनी आहेत ना, त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. जसं की आपल्या हिंदूंचे जे मंदिरं असतात, तर मंदिरामध्ये जो कळस असतो तो कळस कसा निमुळता असतो, मंदिराची रचना कशी असायला हवी, ह्याचाही त्याने अभ्यास केलेला आहे. आणि जसं ते आपण म्हणू ते खरे सायंटिस्ट आणि त्या ह्याच्यामध्ये मग कुठल्या देवाला प्रदक्षिणा कशी घालायला पाहिजे हे शास्त्र पण त्यांनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग त्याने आपल्याला जर पुरुष देवतांना प्रदक्षिणा घालायच्या तर त्या समसंख्येत घालाव्यात, स्त्री देवतांना घालताना विषम संख्येत घालाव्यात. शंकर आपण जेव्हा शिवाला प्रदक्षिणा घालतो तेव्हा ती प्रदक्षिणा आपल्याला अर्ध प्रदक्षिणा म्हणतात त्याला. ती अर्ध प्रदक्षिणा तिथे घातली जाते. त्याच्या मागचं कारण काय, तर शिवपिंड आपण बघितले असेल, शिवपिंड जी आहे तर शिवपिंडची शाळुंक जी असते, जेव्हा त्या शिवपिंडीवर अखंड अभिषेक सुरू असतो, शिवपिंड ही खऱ्या अर्थाने ऊर्जेचा एक प्रचंड मोठा सोर्स आहे, स्त्रोत आहे. तर तिथून ती शाळुंक जेव्हा ती अखंड अभिषेक सुरू असतो तेव्हा अभिषेकाचं जे तीर्थ असतं ते त्या पन्हाळीमधनं बाहेर पडत असतं. आणि तो जो ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या पन्हाळीतून बाहेर पडत असते. आता आपण सगळे सर्वसामान्य भाविक आहोत. आपण जर तो ऊर्जा स्त्रोत ओलांडला तर त्या ऊर्जेचा परिणाम हा आपल्यावर होऊ शकतो, कारण तेवढी आपली क्षमता नाही ती ऊर्जा झेपावी एवढी. मग त्यावेळी काय होतं की काही जणांना त्रास होतो, काही जणांना म्हणजे विशेषतः स्त्रिया असतील तर मासिक पाळीच्या तक्रारी होऊ शकतात किंवा डोकेदुखी होऊ शकते, असे विविध प्रकारचे त्रास होतात. आणि म्हणून शिवाला अर्ध प्रश्न घातली जाते. तर हे सगळे जे नियम आहेत ना, हे सगळे ऋषीमुनींनी घालून दिलेले नियम आहेत. इथे एक लक्षात एवढंच घ्यायचं आपल्याला की प्रदक्षिणा करत असताना सुद्धा आपल्याला त्या देवतेचं चैतन्य आपण त्या देवाला अनुभवतोय हे आपण जर मनात घेतलं ना आणि ह्याने आपण जर ती प्रश्न घातली तर त्याचा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर लाभ होईल की हे सगळं आपल्या ग्रंथात नमूद केलेलं आहे. आणि आपला जो देवळात दर्शन कसे घ्यावे हा एक ग्रंथ पण आहे, आपल्याला स्क्रीनवर दिसत पण असेल. या ग्रंथांमध्ये या सगळा विषय हा अगदी व्यवस्थित स्पष्ट केलेला आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये सनातन संस्थेच्या वतीने हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे. आपण हे सर्व प्रेक्षकांना याचा अवश्य लाभ घ्यावा. अच्छा, आपण आता कोल्हापूर परिसरात राहतोय, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात, आणि कोल्हापूरची आपली महालक्ष्मी देवता आपण एक शक्तीपीठ मानतोय. बरोबर. 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ. हे 3.5 शक्तीपीठ नेमकी कशी निर्माण झाली आणि त्यांचं महत्व काय आहे? बर, आता ह्याच्यामध्ये म्हणजे एक थोडीशी एक कथा आहे, पूर्णातली सांगतो. की राजा दक्ष प्रजापती, तर यांची कन्या सती, की तिचा शिवाबरोबर विवाह झालेला होता. एकदा काय केलं तर राजा दक्ष प्रजापतीने एका यज्ञ समारंभासाठी सतीला बोलवलं पण शिवाला बोलवलं नाही. आणि त्या समारंभामध्ये त्यांनी शिवाचा घोर अपमान केला. हे पाहून ते सतीला सहन झालं नाही आणि तिथेच त्यांनी काय केलं तर अग्निसमर्पण केलं. अच्छा. शिवाला स्वतःचा अपमान झाला काहीच नाही वाटलं, पण आता सतीने अग्निसमर्पण केलंय हे पाहून शिवाला खूप दुःख झालं, खूप क्रोध आला आणि त्यांनी तिचं जे प्रेत होतं, शरीर होतं, तर ते घेऊन त्यांनी तांडव नृत्य करायला सुरुवात केली. अच्छा. तांडव नृत्यामुळे काय झालं की मोठ्या प्रमाणावरती प्रलय झाले, ब्रह्मांडच नष्ट होते की काय अशी स्थिती निर्माण झाली. सर्व देवता श्री विष्णूकडे गेल्या आणि त्यांनी हे नृत्य थांबावं किंवा हे तांडव नृत्य थांबवायसाठी याचना केली. तेव्हा श्री विष्णूंनी काय केलं की आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीचे जे देह होता तर त्या देहाचे 51 तुकडे केले
आणि ते 51 तुकडे आहेत तर ते ठिकठिकाणी पडले आणि त्या 51 तुकड्यांच्या जिथे जिथे पडले ना तिथे तिथे शक्तिपीठे निर्माण झालेली आहेत. बरं. मग आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी 3.5 शक्तिपीठ आहेत. मग ती कोणकोणती? जर तुम्ही आता म्हटलात की कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे श्री महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आई भवानी देवी, किंवा तिसरं म्हणजे माहूरची रेणुका, आणि चौथं म्हणजे वणीची सप्तशृंगी. आता ह्यामध्ये वणीचं जे पीठ आहे ना तर ते अर्धपीठ असं म्हटलं जातं आणि म्हणून 3 आणि अर्ध असं 3.5 पीठ ही आपल्याकडे आहेत. आता ह्या शक्तिपीठांचं महत्व काय आहे तर ही जी शक्तिपीठ आहे तर ती ऊर्जेचे स्रोत आहेत. आणि ह्या शक्तिपीठांच्या ठिकाणी आपण जाऊन साधना जेव्हा करतो किंवा आपण जाऊन त्याचं दर्शन जेव्हा घेतो तेव्हा त्याचा आपल्याला अधिक प्रमाणामध्ये लाभ होतो, कारण ते जागृत आहेत. आणि म्हणून असं म्हणतात की भक्तांच्या मनोकामना आहेत त्या तिथे गेल्यावर पूर्ण होतात. अच्छा. त्यासाठी शक्तिपीठाचं ते महत्व आहे. तसं बघितलं तर एकूण 51 शक्तिपीठ ही विविध ठिकाणी आहेत. अच्छा. आता प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता म्हणून एखादी देवी किंवा एखादी देवता असते. बरोबर. त्यांची निर्मिती नेमकी कशी झाली असेल, म्हणजे ती निर्मिती प्रक्रिया काय असते ग्रामदेवतांची? म्हणजे आपला हिंदू धर्म हा एवढा अभ्यासपूर्ण धर्म आहे की जसं आपण व्यवहारामध्ये पाहतो की एक आपण डॉक्टरांचं उदाहरण घेऊया की डॉक्टर वेगवेगळे असतात ना, जे अगदी पायापासून ते डोकापर्यंत वेगवेगळ्या अवयवांचे वेगवेगळे डॉक्टर असतात आणि त्यांचं कार्य त्याप्रमाणे असतं. बरोबर. तसं आपल्या हिंदू धर्मात सुद्धा ज्या देवता आहेत ना तर प्रत्येक देवतेचं कार्य वेगळं आहे. श्री गणेश आहे ती बुद्धीची देवता आहे, सरस्वती ही विद्येची देवता आहे, लक्ष्मी ही माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे, कुबेर संपत्तीची देवता आहे. तसं ग्रामदैवत आहे किंवा वासुदेवत आहे तर ग्रामदेवतेचं कार्य काय आहे तर गावाचं रक्षण करणे, विविध रोगांपासून समस्यांपासून गावाचं रक्षण करण्याचं कार्य हे ग्रामदेवतेचं आहे. ही ज्या देवता आहेत किंवा मगाशी आपण जो शक्तिपीठांचा विषय झाला तर भारतावर आपण इथे इतिहासाचा अभ्यास बघितला असेल, केला असेल तर भारतावर अनेक आक्रमण झाली, आसुरी आक्रमण, पण तरी सुद्धा भारत हा जो टिकून आहे ना तो केवळ आणि केवळ या देवतांमुळेच. पण गावावर येणारी पण जी संकट आहेत, रोगराई आहे, तर त्या संकटाचं निवारण सुद्धा याच ग्रामदेवतेमुळे होतं आणि तेच ग्रामदेवतेचं कार्य असतं. अच्छा. ग्रामदेवतांच्या आपण दरवर्षी यात्रा करतो, म्हणजे उत्सवाच्या स्वरूपात. अगदी बरोबर. आणि मग त्या उत्सवाच्या दरम्यान काही चांगल्या गोष्टी होतात, काही वाईट गोष्टी होतात. आता आपले गडिंग्लजचे ग्रामदेवता काळभैरीची यात्रा असते. यात्रेला अगदी लाखो भाविक येतात म्हणजे विविध भागातून. पण यात्रा काळात त्या गर्दीमुळे प्लास्टिक असेल किंवा इतर प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं किंवा अस्वच्छता निर्माण केली जाते. याबाबत लोकांची भावना काय असावी किंवा ते लोकांनी म्हणजे ते कोणी ते स्वच्छता किंवा त्याचं नैतिक कर्तव्य लोकांचं पण आहे का ते? अगदी बरोबर. म्हणजे हे खरं तर ग्रामदेवता किंवा कोणतेही देऊळ असेल, अगदी छोटं देऊळ जरी असेल तरी ते देऊळ स्वच्छ ठेवणं हे आपल्या हिंदूंचंच आद्य कर्तव्य आहे. म्हणजे आपण अगदी बरोबर मुद्दा सांगितला की ठिकठिकाणी ही स्थिती असते ना की आपण कोणत्याही देवळात गेलो की आजूबाजूच्या परिसरामध्ये आपली स्थिती पाहायला मिळते. हे कशामुळे होतं तर आपल्याकडे आपल्या हिंदूंना धर्मशिक्षणाचा अभाव आहे, धर्मशिक्षण नाहीये. त्यामुळं देवळांचं जे महत्व अंकित असायला पाहिजे मनावरती ते महत्व अंकित नाहीये. मग आपण असं बघतो ना की आज देवळात दर्शन घ्यायला जाण्याची एक म्हणजे त्याच्या मागे बऱ्याचदा एक मौज मजेचं कारण असतं. अच्छा. भाव खूप कमी जणांमध्ये असतो किंवा काही मोजके जण त्या भावाने जातात की मला देवदर्शन करायचंय. आपण जेव्हा देवळात जाणार तेव्हा तिथे आपल्यामुळे, जसं मगाशी मी सांगितलं ना की आपण आपल्या चप्पल आहे ते आपण व्यवस्थित लावतोय ना, एका रांगेत ठेवतोय ना, देवळाचे जे नियम आहे ते नियम आपण पालन करतोय ना, गर्दीत आपण उभे राहतोय तर तिथे पण आपण नामजप करतोय ना, अन्य काही आपण काही बोलत नाही आहोत ना, आपल्या बरोबर काही आपण प्लास्टिकचं वगैरे काही प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्या आपण कुठे इथे सुद्धा देवळात टाकत नाही आहेत ना. आता जे मोठे मोठे मंदिर आहे तिथे सुद्धा काही अशा कचरा पेट्या असतात. समजा आपल्याकडे काय असेल टाकायचं आपण तिथे टाकू शकतो, पण ते आपण करतोय ना. तसंच आपण बघतो की काही यात्रा जत्रा असतात तिथे आपण काय पाहतो तर यात्रेला हजारो लाखो भाविक येतात. मग तिथे यात्रेच्या वेळी फटाके उडवण्याचा भाग होतो. आता हा फटाके उडवण्याने काय होतं वातावरण दूषित होतं.
आता आपल्याला केवळ त्याचं वायू प्रदूषण तर दिसेलच, पण त्याचबरोबर जर आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून म्हटलं तर अत्यंत नकारात्मक स्पंदनं ही तिथे प्रक्षेपित होतात, आणि म्हणून फटाके उडवून हे टाळलं पाहिजे. दुसरं म्हणजे काय तर काही ठिकाणी मोठ्या मोठ्याने गाणी लावली जातात किंवा अगदी डीजे सारखे कार्यक्रम ठेवले जातात. मुळात ग्रामदेवताची यात्रा असेल किंवा देवळात आपण जातो कशासाठी? आपली वृत्ती अंतर्मुख करण्यासाठी. मग अशा जे कार्यक्रम आहेत त्यांनी वृत्ती अंतर्मुख होईल का? उलट बहिर्मुखच होणार. आणि त्यामुळं असे कार्यक्रम जर कुठे आयोजित होत असतील तर तिथे आपण एकत्रपणे जाऊन त्यांना समजवायला पाहिजे. जी कोणी ग्राम कमिटी असेल त्याला भेटायला पण पाहिजे, त्याचं प्रबोधन करायला पाहिजे. यात्रा सुनियोजन मोहीम असेल, हिंदू जनजागृती असेल, सनातन संस्था असेल तर या संदर्भात मार्गदर्शन करते, तर आपण तेही आपण करू शकता. सगळ्यात महत्वाचं काय ना की आपल्या जे चैतन्याचे स्रोत आहेत तर ते जागृत ठेवण्याचं कार्य जे आहे तर ते आपल्या सगळ्या ग्रामस्थांचंच आहे, आपल्या हिंदूंचंच आहे. ते आपण जर केलं तर खऱ्या अर्थाने आपली मंदिरातले चैतन्य तसंच राहील आणि त्याचा आपल्याला लाभ होईल. काही मंदिरं ही विशिष्ट संतांनी निर्माण केलेली आहेत. म्हणजे आता 11 मारुतीचं आपण दर्शन घेतो, ते रामदास स्वामींनी निर्माण केले म्हणतो. गोंदवलेकर महाराजांनी निर्माण केलेलं राम मंदिर असेल, मग ही अशी त्यांची विशिष्ट जी मंदिरं निर्माण केली आहेत त्या मंदिरामध्ये काय विशेष लाभ होतो का? अगदी बरोबर, म्हणजे छान प्रश्न विचारलात तुम्ही. म्हणजे संतांची जी मंदिरं असतात ना तर संतांनी मंदिरं बांधत असताना काही विशिष्ट हेतूने त्यामध्ये त्यांचा तो उद्देश असतो, त्यामागे संतांचा संकल्प असतो. आणि त्यामुळे संतांच्या मंदिरामधल्या मूर्तींमध्ये चैतन्य मोठ्या प्रमाणावरती असतं. म्हणजे हे खरं तर आम्हालाही माहित नव्हतं, पण आम्ही जसं सनातनच्या सत्संगात जाऊ लागलो तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्याच कृपेने आम्हाला हे कळलं आणि मग तो दृष्टिकोन एकदम पालटला गेला. आपण बघतो ना की आता जसं तुम्ही 11 मारुतीचं उदाहरण घेतलं किंवा गोंदवलेकर महाराजांचं जे मंदिर आहे राम मंदिर, तर अनेक भक्त तिथे जातात, नामजपाला बसतात, तेव्हा तिथून अनुभूती पण येतात. संतांनी बांधलेल्या मंदिरात आपण जेव्हा जातो ना तेव्हा तिथे अधिक मोठ्या प्रमाणावर चैतन्य कार्यरत असतं आणि त्यामुळे तिथे अनुभूती येण्याचं प्रमाण अधिक असतं, कारण ती जागृत असतात, चैतन्यमय असतात. आणि म्हणून संतांनी बांधलेल्या मंदिरांचं भाविकांनी अवश्य दर्शन घेऊन त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. काही मंदिरामध्ये आपण बघतो वस्त्र संहिता लागू केलेली असते. आता शनी महाराजांचं मंदिर घ्यायचं झालं तर तिथं आपण फक्त म्हणजे उपरणं किंवा अशा ह्याच्यात आपण जातो किंवा बऱ्याच ठिकाणी तशी वस्त्र संहिता असते. तर ती काही मंदिरामध्येच का लागू केलेली असते, त्याचं महत्व काय असतं? आता मुळात वस्त्र संहिता ही तसं बघता अगदी लहान मंदिरापासून सगळ्या मंदिरात लागू करायला हवी, आणि तो एक चांगला प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून भारतभरामध्ये सुरू आहे. म्हणजे अगदी त्या मंदिराच्या माध्यमातून आपण जर दक्षिण भारतात गेलात तर दक्षिण भारतात आपल्याला काय लक्षात येतं की तिथे काही तुम्हाला त्या वस्त्रसंहितेशिवाय त्या मंदिरात प्रवेशच नाही. मग आता आपण एक भाविक म्हणून मंदिरात जाताना काय करायला पाहिजे, तर ज्या मंदिरांचे जे नियम आहेत ते नियम आपण पाळायला हवेत. मग आपण कसं करायला, वस्त्रसंहिता आदर्श कशी असायला हवी, तर आपण मंदिरात जाताना जो आपला कुर्ता आहे, पायजामा आहे, सदरा आहे, तो सात्विक आहे ना ते पाहायला पाहिजे. मंदिरात जाताना आपण काही चामड्याच्या वस्तू, जसं चामड्याचे आपले बेल्ट असतात, चामड्याची घड्याळ असतात, आपल्या मोबाईलला चामड्याचे कव्हर असतात, तर अशा वस्तू घेऊन आपण मंदिरात जात आहोत नाही आहोत ना, तर हे पण आपल्याला बघणं हे खूप आवश्यक आहे. आणि वस्त्रसंहिता कशासाठी आहे तर म्हणजे आपण हेही बघतो ना की काही मंदिरांमध्ये काहीतरी पाश्चात्य वस्त्र घालून काही भाविक जातात, काही वेळा ते तोकडी पण असतात. अशा ह्यानी काय होतं की मंदिरातलं जे सात्विक वातावरण आहे ना तर ते सात्विक वातावरण हे तिथे कुठेतरी दूषित होतं, आणि आपल्याला जो लाभ व्हायला पाहिजे त्या दर्शनाचा इतर भाविकांना सुद्धा, तर तो लाभ सुद्धा त्यांना होत नाही. आणि म्हणून ज्याप्रमाणे आता आपण बघतो ना की एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा शाळेचे नियम असतात, त्यांचा गणवेश आहे, हॉस्पिटलमध्ये आपण त्यांचा गणवेश आहे, त्याशिवाय आपण ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेशच करू शकत नाही. तसंच मंदिरांचं सुद्धा जे काही आचारसंहिता, वस्त्रसंहिता मंदिरांची सुद्धा आहे ती जर पालन केली तर त्याचा आपल्याला आध्यात्मिक स्तरावर आपल्याला लाभ होतो आणि त्याचा इतरांनाही लाभ होतो.
आणि म्हणून ते पालन करण्यात काहीच गैर नाही. आता आपण बघतो ना, शीख संप्रदाय आहे, तो शीख समाज त्यांच्या गुरुद्वारामध्ये जाताना, कोणत्याही मंदिरामध्ये जाताना त्यांचे डोकं कधी उघडं असतं का? नेहमी झाकलेलं असतं. स्त्रियांचं असेल किंवा पुरुषांची पगडी नेहमीच असते, पण त्यामुळे त्यांना काही ओझं पण वाटत नाही ना, ते धर्मपालन करतात. तसंच धर्मपालनला आपण हे सगळ्यांनी याच्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि आता एक खूप छान जनजागृती पण होतीये, लोक तसे करतात पण आहेत. पण समजा आपल्या गावात असं घडत नसेल तर ते एक नागरिक म्हणून एक आपलं कर्तव्य आहे की आपणही तिथे एक बोर्ड लावून आपण तिथे निश्चितच वस्त्रसंहिता सांगू शकतो. नक्कीच तुम्ही परिपूर्ण म्हणजे देवळात जाण्यापासून, दर्शन घेण्यापासून ते कुठला भाव कसा असावा किंवा प्रदक्षिणा कशी, हे सगळ्याची खूप इत्थंभूत आणि खूप शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती आम्हाला सांगितली. आमच्या दर्शकांना ती नक्कीच आवडली असेल. तुम्ही इथं आलात आणि याबद्दल आम्हाला ही माहिती दिली, त्यासाठी मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून. धन्यवाद. आज जो विषय आपण समजून घेतला, तर या विषया संदर्भात कोणाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील तर खालून जी तळपट्टी जाते त्या तळटिपेच्या इथं संपर्क क्रमांक आहे. आपण त्या संपर्क क्रमांकावर अवश्य संपर्क करून आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारू शकता.